नमस्कार, मी डावकर आदित्य आणि तुम्ही पाहत आहात ट्रूथ एक्स न्यूज। मंडळी, सध्या राजकारणात नुसता धुरळा उडालाय, पण हा धुरळा नेमका कोणाच्या पावलांनी उडतोय? तर एकच भारतीय जनता पार्टी भाजपच्या राजकारणाचा आता एक नवा अध्याय सुरू झालाय। हा केवळ सत्तेचा खेळ नाही, तर ही एक अशी राजकीय स्क्रिप्ट आहे जिचा शेवट काय असेल हे फक्त चाणक्यच जाणतात। मुद्दा एक, नव्या दमाची फळी आणि धक्कादायक तंत्र। बघा, भाजपने आता जुन्या चौकटी मोडीत काढायला सुरुवात केली आहे। कालपर्यंत जे चेहरे सत्तेच्या केंद्रस्थानी होते त्यांना आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाठवलं जाते आणि समोर आणले जात आहेत असे चेहरे ज्यांची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। हे धक्कादायक तंत्र हेच भाजपच्या नव्या अध्यायाचं पहिलं पान आहे। विरोधक जेव्हा प्लॅन ए तयार करतात तेव्हा भाजपचा प्लॅन सी रेडी असतो। मुद्दा दोन, सोशल मीडिया आणि हायटेक वार। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा इज किंग। भाजप आता फक्त मैदानावर नाही तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर राज्य करतंय। प्रत्येक बूथवर 10 तरुण आणि हातात स्मार्टफोन ही केवळ निवडणूक नाही, तर हे एक हायटेक युद्ध आहे। अफवांना उत्तर कसं द्यायचं आणि आपली लाट कशी निर्माण करायची यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही। मुद्दा तीन, मित्रपक्ष आणि गणिताची आता चर्चा रंगली। 3 नव्या मित्रपक्षाची कधी कोणाशी हातमिळवणी करायची आणि कधी कोणाचा हात सोडायचा हे गणित भाजपच्या नव्या अध्यायात अगदी स्पष्ट आहे। सत्तेसाठी तडजोड की रणनीती हा प्रश्न विचारला जातोय, पण मित्रांनो, राजकारणात फक्त रिझल्ट महत्त्वाचा असतो आणि भाजप सध्या त्याच रिझल्टवर काम करतंय। पण प्रश्न उरतोच, या नव्या अध्यायामुळे लोकशाही मजबूत होणार की राजकारण अधिक क्लिष्ट? भाजपचा हा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांकडे एखादा नवा धडा आहे का, की फक्त आरोप प्रत्यारोप करून हा नवा अध्याय लिहिला जाणार? तुम्हाला काय वाटतं? भाजपची ही नवी चाल यशस्वी ठरणार का? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ट्रूथ एक्स न्यूज चॅनल। धन्यवाद।